नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. साहित्य उत्सव परिवारातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार आणि अर्थपूर्णच्या या भागात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. या आधीच्या भागापासून आपण महागाई म्हणजेच इन्फ्लेशन नेमकं काय आहे त्याबाबत जाणून घेतोय. आणि हे जाणून घेत असताना आपण या आधीच्या भागात महागाई नेमकी कशी वाढते, त्याचे कारणे काय असतात याबाबत ढोबळ मानाने जाणून घेतलं. आणि आज आपण शास्त्रीय पद्धतीने इकॉनॉमी कशी असते आणि त्यामध्ये महागाई कशी वाढते याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, याबाबत चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम काही अपडेट्स म्हणजे असे की आधीचा भाग रेकॉर्ड झाल्यानंतर एक असं अपडेट आलं की द ललन टॉप हे एक युट्यूबचं चॅनल आहे. या चॅनलने प्रस्तुत केलेला अर्थात हा जो अंक असतो त्या अंकात खूप छान डिस्कशन या आधीच्या आठवड्यात होऊन गेलं. विषय होता की सध्याची महागाई म्हणजे काय झालेलं आहे आता की पुरवठा पण वाढलेला नाहीये जास्त किंवा कमी झालेला नाहीये, मागणी पण जशी होती तशीच आहे, एकदम जास्त अशी वाढलेली नाहीये किंवा जास्त कमी पण झालेली नाहीये. तरी सुद्धा बऱ्याच इकॉनॉमीमध्ये महागाई वाढलेली आहे. याचे काय कारण असू शकतात याबाबत खूप छान चर्चा त्या एपिसोडमध्ये झालेली आहे. तर आपण कोणी इंटरेस्टेड असाल इकॉनॉमिक्समध्ये स्पेशली आणि महागाई का वाढते, का कमी होते हे जाणून घेण्यात जर इंटरेस्टेड असाल तर आपल्याकरिता रिकमेंडेड आहे ललन टॉपचा अर्थातचा या आधीच्या एपिसोडमधील अंक. जरूर आपण तो ऐकावा. फार छान बाजूंवरती डिस्कशन त्या अंकांमध्ये झालेलं आहे. ते असं की आपण सर्व जाणताच मार्च 2020 पासून जवळजवळ बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन लागलेला होता आणि त्यामुळे पूर्ण सप्लाय चेन जी आहे ती ठप्प होऊन गेली होती. आणि जसं जसं अनलॉक होत गेलं तशा तशा बऱ्याच गोष्टी या ओपन झाल्या. परंतु कंपन्यांना नेमकं कळत नव्हतं की आता आपण नेमकं उत्पादन कशाचं करायचं, कुठल्या गोष्टींना डिमांड भविष्यात राहणार आहे, कुठल्या गोष्टींची डिमांड ही कमी होऊ शकते. आणि हे न कळल्यामुळे, याचा अंदाज न आल्यामुळे ज्या गोष्टींची डिमांड वाढली त्या गोष्टींची कमतरता पुढील दिवसांमध्ये मार्केटमध्ये जाणवायला लागली आणि याचाच परिणाम महागाई वाढण्यावर झाला. आपण ऐकलेलं असेल मागील 2-3 महिन्यांपासून की मोबाईलच्या रेट्समध्ये वाढ होऊ शकते. ती का होऊ शकते? कारण इलेक्ट्रिक चिप्सची कमतरता आहे. तर या इलेक्ट्रिक चिप्स बनवताना कंपन्यांना अंदाज आला नाही की कुठल्या इलेक्ट्रिक सामानाकरिता नेमक्या इलेक्ट्रिक चिप्स बनवायच्या. इलेक्ट्रिक चिप्स बऱ्याच इलेक्ट्रिक गोष्टींना लागतात, जसं की मोबाईल झाले, लॅपटॉप झाले, कम्प्युटर्स झाले, आणखी बऱ्याच अशा इलेक्ट्रिक गोष्टी आहेत ज्यांना इलेक्ट्रिक चिप्सची आवश्यकता असते. तसेच आपण हेच सुद्धा ऐकलेलं असेल 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी की काही कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांचं उत्पादन हे कमी केलं. कारण सेमी कंडक्टर एक पार्ट असतो गाड्यांमध्ये लावण्याकरिता,
त्याची कमतरता मार्केटमध्ये होती. तर या काही गोष्टी ज्यांनी महागाई वाढवली आणि पुरवठा आणि मागणी या निश्चित असताना सुद्धा महागाई का वाढू शकते याबाबत उत्तम चर्चा त्या एपिसोडमध्ये करण्यात आलेली आहे. तर आपण जर कोणी इंटरेस्टेड असाल तर जरूर ऐका द ललन टॉप प्रस्तुत अर्थातचा मागील आठवड्यातील अंक. आता आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. शास्त्रीय कारणांपैकी सर्वात महत्वाचं कारण आहे इन्फ्लेशन का वाढतं याबाबतचं, ते म्हणजे डिमांड पुल इन्फ्लेशन. डिमांड पुल इन्फ्लेशन कसं अकर होतं, तर त्याची काही कारणे आहेत. एक म्हणजे इकॉनॉमी ही फुल स्ट्रेंथ मध्ये ग्रोईंग असेल, इकॉनॉमी जर फार छान करत असेल कुठल्याही देशाची, तर त्या देशात एम्प्लॉयमेंट रेट पण खूप छान असतो, बऱ्याच लोकांना रोजगार मिळतो आणि त्यांचे वेजेस आणि पेमेंट्स हे सुद्धा वाढत असतात किंवा वाढलेले असतात. मग आता एका उदाहरणावरून हे समजून घेऊया की समजा एक परिवार आहे, त्यांना एक आईस्क्रीम खायचं आहे. आईस्क्रीमची किंमत, फॅमिली पॅक आईस्क्रीम बाबत मी बोलतोय, त्या आईस्क्रीमची किंमत आहे 100 रुपये. परंतु इकॉनॉमीमध्ये एम्प्लॉयमेंट जास्त असल्यामुळे आणि इकॉनॉमी ही फुल स्ट्रेंथ मध्ये ग्रोईंग होत असल्यामुळे काय होतं, खूप पैसे आणि कमी आईस्क्रीम. म्हणजे जर एक परिवार आठवड्यातनं एकदा आईस्क्रीम खात असेल तर त्यांना असं वाटेल की आता आठवड्यातनं एकदा का खावं, आपलं पेमेंट वाढलेलं आहे, आपल्याकडे शिल्लकचे पैसे आहेत, तर आठवड्यातनं 2दा ते आईस्क्रीम खातात. त्यामुळे होतं असं की पुरवठा जो आहे आईस्क्रीमचा तो तर मर्यादितच आहे, तो वाढलेला नाहीये, परंतु अचानक मागणी वाढली. मागणी का वाढली, कारण लोकांकडे पैसे आले आणि या वाढलेल्या मागणीचा परिणाम मग ते आईस्क्रीम महाग होण्यात होतं. याकरिता इंग्रजीत एक म्हण आहे की मोर डॉलर चेजिंग फॉर फ्यू थिंग्स. म्हणजेच काय होतं, तर जास्त पैसे या कमी वस्तूंचा पाठलाग करतायत आणि त्यामध्ये अर्थातच मग महागाई ही वाढणारच. मग ही महागाई वाढलेली आहे, सप्लाय कमी पडतोय, त्यामध्ये कंपन्या काय करतात, ते त्यांच्याकडील प्रोडक्शन वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रोडक्शन वाढलं की सप्लाय तर नियमित होऊ शकतो, परंतु वाढलेलं प्रोडक्शन मॅनेज करण्याकरिता कंपन्यांनाही खर्च येतो, त्यांना लेबर वाढवावे लागतात, लँड घ्यावी लागते आणखी, म्हणजे त्याचं पण रेंट आलं. त्यामुळे त्यांचं फायनल प्रोडक्ट आहे, ज्याला फिनिश गुड्स असं म्हणतात, ते बाहेर आल्यानंतर त्याची किंमत अर्थातच वाढलेली असते. फिनिश गुड म्हणजे काय, तर एखादी वस्तू आहे, समजा चॉकलेट घ्या, चॉकलेट करिता रॉ मटेरियल लागतं. रॉ मटेरियल काय काय असू शकतं, शुगर असू शकते, कोको पावडर असू शकतं, आणखी काय काय बरेचसे फ्लेवर असू शकतात जे त्याला लागतात, त्याला म्हणतात रॉ मटेरियल म्हणजेच कच्चा माल. आणि या कच्च्या मालाला जी काही पद्धत वापरून ते पक्का माल बनवतात म्हणजेच फिनिश गुड. एक चॉकलेट पूर्ण तयार होऊन पॅकिंग होऊन बाहेर आलं की त्याला म्हणतात फिनिश गुड. तर हे बाहेर येईपर्यंत याला जो खर्च लागलेला असतो त्या खर्चांमध्ये मग वाढ होते आणि अर्थातच ही वाढ कंझ्युमर पर्यंत पास ऑन केली जाते. त्यामुळे डिमांड जास्त वाढली तर प्रोडक्शन वाढवावं लागतं आणि प्रोडक्शन वाढवलं तर हे महागाई वाढवण्यामागचं एक कारण ठरू शकतं. आता आपण दुसरं कारण बघणार आहोत शास्त्रीय कारणांपैकी, ते आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन. आपण आधी बघितलं की डिमांडने इन्फ्लेशनला कसं पुल केलं आणि आता बघणार आहोत की कॉस्टने इन्फ्लेशनला कसं पुश केलं. कॉस्ट म्हणजे किंमत. एखादी वस्तू आहे, आईस्क्रीम घ्या किंवा चॉकलेट घ्या, ते बनवण्याकरिता ज्या ज्या गोष्टी लागतात त्या कुठल्या असू शकतात. एक झालं लँड, लँड म्हणजेच जमीन जिथे त्या वस्तूंचे कारखाने आहेत. दुसरं झालं लेबर, तिसरं झालं रॉ मटेरियल. यापैकी कुठल्याही गोष्टींमध्ये
जर वाढ झाली तर त्या वस्तूची फायनल कॉस्ट ही वाढते. फॉर एक्झाम्पल, लँड आहे, लँडचं रेंट वाढलं तर जो वाढीव भाग आहे तो कन्झ्युमरकडेच पास ऑन केला जातो. लेबरच्या केसमध्ये लेबरचे वेजेस वाढत असतात, त्यांचे पेमेंट वाढत असतात. हा पण जो अतिरिक्त भार आहे तो कॉस्ट पुशच्या माध्यमातून कन्झ्युमरकडे पास ऑन केला जातो. तसेच रॉ मटेरियल्स जे लागतं त्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. आणि रॉ मटेरियलमध्ये वाढ झाली की अर्थातच कॉस्टमध्ये पण वाढ होते. त्यामुळेच हे जे इन्फ्लेशन आहे किंवा ही जी महागाई आहे, ही महागाई कॉस्टने पुश केलेली आहे. आणि अशा पद्धतीने कॉस्ट पुश इन्फ्लेशन हे येतं. डिमांड पुल इन्फ्लेशन झालं, कॉस्ट पुश इन्फ्लेशन झालं. आता आहे करन्सी आणि क्रेडिट यांच्यामुळे कशा प्रकारे इन्फ्लेशन किंवा महागाई वाढू शकते याबाबत आपण चर्चा करणार आहोत. करन्सी. काही देशांना प्रोडक्शन वाढवण्याकरिता किंवा ज्या काही मूलभूत सुविधा असतात त्या करण्याकरिता इकॉनॉमीमध्ये जर तेवढी स्ट्रेंथ नसेल तर अतिरिक्त करन्सी प्रिंट करून त्या मार्केटमध्ये टाकाव्या लागतात. आणि मग ते मार्केटमध्ये आल्या की तिथून इकॉनॉमी स्ट्रेंथ व्हायला मदत होते. परंतु याचा उलटाच परिणाम म्हणजे यामुळे महागाई सुद्धा वाढू शकते. मार्केटमध्ये टाकणे म्हणजे स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटमध्ये टाकणे नव्हे, तर जे आपलं रेग्युलर मार्केट असतं, बाजार, त्याच्यामध्ये टाकणे होय, म्हणजे शेअर मार्केटमध्ये नाही. तर मूलभूत सुविधा म्हणजे काय असू शकतात, तर कन्स्ट्रक्शन असू शकतात, रोड बांधकाम असू शकतं. याकरिता दोन प्रकारे गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढवतात. एक तर डेट घेऊन म्हणजेच लोन घेतं किंवा मग करन्सी प्रिंट करतात. आता एक इंटरेस्टिंग बाजू आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल की करन्सी छापण्याचा अधिकार आपल्या बँकेला आहे. करन्सी आपण हव्या तितक्या छापू शकतो, हव्या तितक्या प्रिंट करू शकतो, त्या आपण वाटू शकतो. मग आपण करन्सी सर्वांना वाटून सर्वांनाच श्रीमंत का करत नाहीत? तर याचं उत्तर आपल्याला आज मिळू शकतं. हे असं आहे की समजा सरकारने ठरवलं की आपण हव्या तितक्या नोट छापायच्या आणि प्रत्येकाला 50-50 लाख 1-1 करोड रुपये द्यायचे. 50-50 लाख 1-1 करोड रुपये सर्वांना द्यायचे असं ठरवलं आणि ते जर सर्वांना मिळाले आणि सर्वांचं मग एक स्वप्न आहे की आता एक 4 व्हीलर घ्यायची, तर 4 व्हीलरची संख्या मर्यादित असणार आहे. आणि जर प्रत्येकच जण तिथे 4 व्हीलर घ्यायला गेला 1-1 करोड रुपये घेऊन 10-20 लाखाची जी काही असेल तर ती 4 व्हीलर त्याच अमाऊंटची असणार आहे का? अर्थातच नाही. तर ती होऊन जाईल 100 करोड रुपयापर्यंत. मग इथे श्रीमंत तर सर्वच झाले, 10-10 करोड 1-1 करोड प्रत्येकाकडे आहेत. परंतु श्रीमंत माणूस तो होईल मग ज्याच्याकडे 100 करोड आहेत आणि 4 व्हीलर त्यालाच मिळेल. जसं की आपण आधीच्या एपिसोडमध्ये बघितलं की पैशांची जी किंमत आहे ती तीच आहे, परंतु त्याचं मूल्य जर सर्वांना प्रिंट करून 1-1 करोड रुपये दिले तर 1 करोड मध्ये जर 20 लाखाची 4 व्हीलर असेल तर आज 5 4 व्हीलर येतात. परंतु सर्वांकडे जर ते 1-1 करोड आले तर त्याच एका 4 व्हीलरची किंमत ही 50 करोड 100 करोड होऊ शकते. व्हॅल्यू काय आहे पैशांचं? त्यामुळेच हे झालं फक्त एक 4 व्हीलरचं उदाहरण. आपण हे प्रत्येक वस्तूंच्या बाबतीत जाणून घेऊ शकता. जेव्हा जास्त पैसे कमी वस्तूंचा पाठलाग करतात त्यावेळी वस्तूंचे मूल्य हे वाढतच असते. आणि हेच एक महत्वाचं आणि मुख्य कारण आहे की कुठल्याही देशाला हे परवडत नाही पैसे प्रिंट करायचे आणि ते प्रत्येकाच्या हातात द्यायचे. जर ते तसं झालं तर त्यामुळे इन्फ्लेशन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. याचं सर्वात मुख्य उदाहरण म्हणजे जर्मनी सारख्या देशाबाबत आपण ऐकलं असेल. भस्मासुराचा उदयास्त हे एक पुस्तक मी रेकमेंड करेल. ज्यांच्याकडे स्टोरी टेलचं सबस्क्रिप्शन आहे ते हे बुक वाचू शकता. भरपूर मोठा आहे, जवळजवळ 29 ते 30 तासांचा टाइम ड्युरेशन आहे. परंतु
दुसऱ्या महायुद्धाबाबत, परंतु हे एक कादंबरीच्या स्वरूपात आहे. दुसऱ्या महायुद्धाबाबत घटना कशा कशा घडत गेल्या त्याबाबत जर आपण वाचायला इंटरेस्टेड असाल तर हे पुस्तक जरूर वाचा. तर आपण काय बोलत होतो? आपण बोलत होतो जर्मनीबाबत. जर्मनीमध्ये एक असं उदाहरण आहे की एका व्यक्तीने 1905 मध्ये इन्शुरन्सची एक पॉलिसी घेतली आणि 20 वर्ष त्या इन्शुरन्सचं त्यांनी पेमेंट वेळेवर केलं. तरी सुद्धा 1925 मध्ये त्यावेळी ती पॉलिसी त्यांनी विड्रॉ केली. त्यावेळी आलेले पैसे एवढे होते की त्यामधनं एक पाव सुद्धा खरेदी करता येऊ शकत नव्हता. इथे कारण काय झालं तर जर्मन सरकारने दुसऱ्या महायुद्धानंतर खूप सारी करन्सी प्रिंट केली आणि ती मार्केटमध्ये टाकली. त्यामुळे झालं असं की वस्तूंच्या किमती 1.25% वाढल्या आणि इन्फ्लेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं, हायपर इन्फ्लेशन झालं. त्यामुळे जर्मनीमध्ये ज्यांच्याकडे बचती होत्या, पैसे होते, त्यांचं काहीच मूल्य राहिलं नाही. अक्षरशः ट्रंक भरू पैसे घेऊन जावं लागायचं त्यांना मार्केटमध्ये. अशा प्रकारची बिकट परिस्थिती त्यावेळी जर्मनीवरती आलेली होती. अजून एक उदाहरण दिलं जातं अर्जेंटिनाच्या बाबतीत. अर्जेंटिनाच्या बाबतीत सुद्धा इतकी महागाई एकेकाळी वाढली होती की जर एखाद्याला जेवण करायचं असेल तर आता आपण काय करतो, जेवण करतो, नंतर बिल येतं, नंतर त्याचं पेमेंट करतो. तर ते लोक जेवण करायच्या आधीच त्या बिलाचं पेमेंट करून द्यायचे, कारण अगदी 10-10, 15-15 मिनिटांनी महागाई वाढत जायची. त्यामुळे 100 रुपये, 200 रुपये जर बिल येत असेल तर 15 ते 20 मिनिटांच्या जेवणात ते 400-500 होऊन जायचं. तर अशा प्रकारे इन्फ्लेशन हे वाढत होतं अर्जेंटिनामध्ये एकेकाळी. तर हे झालं मनी प्रिंट बाबत. आणि हेच एक मुख्य कारण आहे की पैसे प्रिंट करून हे सर्वांना दिले जात नाही. सर्टन कामाकरिता अर्थातच त्या देशाच्या सेंट्रल बँकेकडनं मनी प्रिंट केले जाऊ शकतात आणि ते पैसे मार्केटमध्ये एकटा टाकल्यानंतर ते काढून सुद्धा घ्यावे लागतात, कारण इन्फ्लेशन कंट्रोल करायचं असतं. पैसे मार्केटमध्ये टाकले त्यानंतर ते सर्टन टाइम मधनं काढून सुद्धा घ्यावे लागतात. हे बऱ्याच इकॉनॉमींनी जगातल्या केलेलं आहे यापूर्वी सुद्धा. आता आपण जाणून घेणार आहोत की क्रेडिट्समुळे इन्फ्लेशन कशाप्रमाणे वाढू शकतं. क्रेडिट, रेट ऑफ इंटरेस्ट हे एक मुख्य हतियार आहे कुठल्याही देशाच्या सेंट्रल बँकेकडे की ज्यामुळे ते इन्फ्लेशनवरती कंट्रोल ठेवू शकतात. क्रेडिट बेस्ड इन्फ्लेशन म्हणजेच काय? जर इकॉनॉमी ही खूप स्ट्रेंथन असेल, खूप चांगली असेल, तर त्या देशामध्ये मुख्यतः रेट ऑफ इंटरेस्ट हे लो असतात. किंवा कधी कधी रेट ऑफ इंटरेस्ट हे इकॉनॉमी स्ट्रेंथन करण्याकरिता, डिमांड वाढवण्याकरिता पैसे टाकावे लागतात. हे पैसे त्या देशाची सेंट्रल बँक रेट ऑफ इंटरेस्ट कमी करून मार्केटमध्ये टाकते. आता इथे सुद्धा मार्केट म्हणजे शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट नव्हे, तर आपलं जनरल मार्केट. आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट मध्ये जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्यामध्ये कमी करते. आपण 2020 पासून बघतच असाल की आरबीआयने रेट ऑफ इंटरेस्ट खूप हेवी प्रमाणात कमी केलेले आहेत. हे रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाले की याचा पास ऑन म्हणजे बाकी बँक कस्टमरकडे करतात आणि लोनचे जे रेट ऑफ इंटरेस्ट आहेत ते कमी होते. मग लोन स्वस्त झालं की बरेच लोक लोन घेतात आणि त्यांच्याकडे पैसे येतात आणि हे पैसे पुढे फिरून फिरून मार्केटमध्ये येतात आणि त्यामुळे डिमांड वाढते आणि त्यामुळे इकॉनॉमी स्ट्रेंथन होण्यास मदत होते. परंतु याच डिमांडमुळे इन्फ्लेशन सुद्धा वाढू शकतं, कारण एकदा डिमांड वाढली की मग महागाई वाढते. हे तर आपण आधी चर्चा केलेलीच आहे. त्यानंतर जर त्या देशाच्या सेंट्रल बँकेला असं वाटलं की इन्फ्लेशन जास्त वाढते, महागाई जास्त वाढते, तर हेच हतियार वापरून त्या देशाच्या सेंट्रल बँक रेट ऑफ इंटरेस्ट वाढवतात. रेट ऑफ इंटरेस्ट वाढवल्यामुळे काय होतं, जसं आपण आधी चर्चा केलेली आहे की प्रिंट मनी केल्यानंतर इन्फ्लेशन वाढतं,
परंतु काही दिवसांनंतर किंवा काही कालावधीनंतर हे प्रिंट मनी परत घ्यावं लागतं. तसंच त्या देशाची सेंट्रल बँक रेट ऑफ इंटरेस्ट वाढवते, म्हणजेच मार्केटमध्ये जी लिक्विडिटी दिलेली आहे त्या लिक्विडिटी कमी होते, लोन्स कमी मिळतात, लोन हायर रेट ऑफ इंटरेस्टने मिळतात आणि मग लोन जास्त लोक घेत नाही आणि ऑटोमॅटिक डिमांड कमी होते वस्तूंची आणि मग याचाच फायनल जो निर्णय येतो तोच महागाई कमी होण्यामध्ये मदत करतो. तर या गोष्टी आहेत ज्यामुळे महागाई त्या देशाची सेंट्रल बँक हे कंट्रोल करू शकते. तर या भागात आपण 4 कारणांचा उल्लेख केला की ज्यामुळे महागाई वाढते किंवा कमी करता येऊ शकते. पुढील भागात आपण महागाईचे इंडेक्स कसे असतात याबाबत आणि आणखीही काही महागाईबाबतच्या गोष्टींबाबत चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण आज इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.